2 नंबरचा टॉपिक कोणता बघितला? इन्कम फ्रॉम सॅलरी. 3 नंबरचा टॉपिक बघितला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आणि आता 4 नंबरचा टॉपिक बघायचा आपल्याला इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. आता बिझनेस प्रोफेशन याचं डेफिनेशन समजून घ्यायची, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे, मिनिंग समजून घ्यायचं आहे आणि पुढे जायचं आहे आपल्याला. इन्कम फ्रॉम बिझनेस, बिझनेस और प्रोफेशन किंवा अँड प्रोफेशन. आता बिझनेस आणि प्रोफेशन याच्यामध्ये काय फरक आहे? बिझनेस म्हणजे काय आणि प्रोफेशन म्हणजे काय? तुम्हाला जे माहिती ते जरी सांगितलं तरी चालू शकतं. बिझनेस कशाला म्हणायचं आणि प्रोफेशन कशाला म्हणायचं? हे जे बिझनेस आहे या ठिकाणी मी लिहिले ते बिझनेस कशाला म्हणायचं आणि प्रोफेशन कशाला म्हणायचं? बिझनेस म्हणजे आपण चालू केलेलं स्वतः आणि ते प्रोफेशन म्हणजे ते एक पद असतं ना. चला आता बिझनेस आणि प्रोफेशन प्रयत्न केला पण तिला व्यवस्थित सांगता आलेलं नाही. बिझनेस म्हणजे काय की बिझनेस म्हणजे सेलिंग अँड बाईंग, सेलिंग अँड बाईंग, मॅन्युफॅक्चरिंग ज्या ह्याच्यामध्ये केलं जातं, ऑर्गनायझेशन मध्ये केलं जातं त्याला बिझनेस असं म्हणणार. मग त्यांनी मला या ठिकाणी लिहिले बिझनेस इन्क्लूड ट्रेड. ट्रेड म्हणजे काय? व्यापार, कॉमर्स, मॅन्युफॅक्चर आणि एनी ॲडव्हेंचर ऑर कन्सर्न इन द नेचर ऑफ ट्रेड, कॉमर्स, मॅन्युफॅक्चर ऑर प्रॅक्टिकल पर्पज ऑफ बिझनेस मीन्स परचेस अँड सेल्स. मी तुम्हाला काय सांगितलं की बिझनेसमध्ये काय इन्क्लूड असतं? परचेस, सेल्स, मॅन्युफॅक्चर ऑफ कमोडिटीज म्हणजेच काय? वस्तू निर्माण करणे, ती विकणे किंवा वस्तूची खरेदी विक्री करणे. हे जिथं केलं जातं, ज्या संस्थेमध्ये केलं जातं त्याला काय म्हटलं जातं? बिझनेस म्हटलं जातं. आणि बिझनेसचा मेन मोटो काय असतो? टू अर्न अ प्रॉफिट. आणि काय मिळवणे असतं त्याचा मुख्य उद्देश? प्रॉफिट मिळवणे हा असतं. बिझनेसमध्ये इन्क्लूड काय काय आहे? तर बँकिंग बिझनेस आहे, ट्रान्सपोर्ट बिझनेस आहे किंवा एनी अदर बिझनेस. आपण कोणतेही बिझनेस की ज्याच्यामध्ये वस्तू निर्माण केली जाते, वस्तूची खरेदी केली जाते आणि वस्तूची विक्री केली जाते, अशाला काय म्हणणार आपण? बिझनेस असं म्हणणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण 12वीतच शिकलेलो आहे, ज्या ठिकाणी बाईंग अँड सेलिंग केलं जातं त्या बिझनेसचं किंवा त्या ऑर्गनायझेशनचं अकाउंट करण्यासाठी, म्हणजे आता मी तुम्हाला बिझनेसचा अर्थ तर समजून सांगितला. काय सांगितलं? बिझनेस म्हणजे काय की बाईंग, सेलिंग, खरेदी विक्री आणि वस्तू निर्माण करणे, त्याला बिझनेस असं म्हणणार. हे तर क्लिअर झालं. मग बिझनेसचा मुख्य उद्देश काय असतो? प्रॉफिट. काय असतो? प्रॉफिट मिळवणे असतो. आणि ज्या ठिकाणी बाईंग, सेलिंग, मॅन्युफॅक्चरिंग चालतं त्या ठिकाणी अकाउंट स्टेटमेंट तयार करत असताना, फायनलाइज अकाउंट करत असताना 3 स्टेटमेंट तयार केले जातात. कोणते 3 स्टेटमेंट असतात धनश्री? काय लागते? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरं काय? आणि बॅलन्स बॅलन्स शीट. शीट. बॅलन्स शीट हे अकाउंट असतात. आणि जर आपण प्रोफेशनचा विचार केला, प्रोफेशन म्हणजे काय की आपला मेंदू, इंटेलेक्च्युअल, जे आपलं जी स्मार्टनेस असतो त्याचा वापर करून आपण एखादा पैसे मिळवण्यासाठी उद्योग करतो, त्याला आपण प्रोफेशन म्हणणार. फॉर एक्झाम्पल की डॉक्टर आहे, डॉक्टर कोणतीही वस्तूची निर्मिती करत नाही, वस्तू खरेदी करत नाही, वस्तू विक्री सुद्धा करत नाही, पण तो काम करत असतो त्याच्या डोक्याचा वापर करून, बरोबर ना? त्याने जे काही लाईफ मध्ये शिकलेलं आहे, फॉर एक्झाम्पल सीए, फॉर एक्झाम्पल वकील, हे काय आहेत? प्रोफेशन्स आहेत. हे काय आहेत? प्रोफेशन. हे काय? प्रोफेशन. अ प्रोफेशन इज अ वॅकेशन फाउंडेड अपॉन अ स्पेशलाइज्ड एज्युकेशन ट्रेनिंग. म्हणजे स्पेशलाइज एज्युकेशन किंवा ट्रेनिंग घेतल्यानंतर कशासाठी? की आपल्याला कोणाला तरी सेवा द्यायची, त्याच्यासाठी. म्हणजेच काय? कन्सल्ट करायचं किंवा सेवा करायची, सेवा द्यायची, सर्व्हिस द्यायची आहे, तर त्याला काय म्हणणार आपण? प्रोफेशन असं म्हणणार. प्रोफेशन मध्ये वस्तूची निर्मिती, खरेदी विक्री केली जात नाही. मग प्रोफेशनचं जर एक्झाम्पल सांगायचं म्हणलं, फॉर एक्झाम्पल जर म्हटलं, लॉयर. लॉयर म्हणजे काय? वकील.
डॉक्टर, इंजिनियर हे कुठेही वस्तूची निर्मिती करत नाहीत. ते काय करतात, आता डॉक्टर दातांचा डॉक्टर असतो, हाडांचा असतो, लहान मुलांचा असतो, हृदयाचा असतो, बरोबर ना, स्पेशलायझेशन असतं त्यांचं. तर ते डॉक्टर काय असतात, स्वतःची सर्व्हिस म्हणजे सेवा देतात आणि पैसे कमवतात. लॉयर सुद्धा काय, वकील असतात, ते वेगवेगळ्या क्षेत्रातले स्पेशलाइज असतात. काही क्राईम लॉयर असतील, काही अजून रिअल इस्टेट मधले असतात. तर ते त्याच्यानंतर आपण इंजिनियर म्हणतो, इंजिनियर सुद्धा कम्प्युटर इंजिनियर असतो, त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनियर असतो, केमिकल इंजिनियर असतो, अजून मेकॅनिकल इंजिनियर असतो, ज्या त्या क्षेत्रातले स्पेशल असतात. म्हणजे त्यांनी काय केलेले, स्पेशलाइज एज्युकेशन घेऊन सर्व्हिस देण्याचं काम केलेलं आहे आणि त्या सर्व्हिस पासून ते काही मिळवतात, अर्निंग म्हणजेच काय, गेन, गेन म्हणजे नफा वगैरे म्हणू आपण त्याला. तर तो गेन त्यांचा मिळवण्याचा उद्देश असतो. तर अशाला आपण काय म्हणणार, प्रोफेशन असं म्हणणार. प्रोफेशन आणि बिझनेस मधला फरक समजून घ्या. बिझनेस मध्ये बाईंग, सेलिंग, मॅन्युफॅक्चरिंग. प्रोफेशन मध्ये काय, सर्व्हिस रेंडिंग, स्पेशलाइज एज्युकेशन घेऊन, त्याला बिझनेस असं म्हणणार. आणि तिसरं आहे ओकेशन. तर आता हे काय असतं, फॉर एक्झाम्पल आपण एखादा पिक्चर बघितलेला असेल, की तुम्ही दे धक्का पिक्चर बघितलाय, पेटेंट बघितले, त्याच्यात त्याने एक छोटा पार्ट बनवलेला असतो, किंवा काही गाणी लिहितात, काही कादंबऱ्या लिहितात, काही पुस्तकं लिहितात, त्यांना रॉयल्टी वगैरे भेटती. तर ते ओकेशन मध्ये येतं. मग काही ब्रोकरेज असतं बघा, म्युझिक असतं, डान्सिंग असतं, हे काम करतात स्वतःचं शारीरिक कौशल्य दाखवून किंवा बौद्धिक कौशल्य दाखवून, आणि त्यांना तो पैसा मिळतो, तो याच्यामध्ये येतात. तर हे 3 बेसिक आहेत जे बिझनेस अँड प्रोफेशन मध्ये येणार आहेत. तर बिझनेस आणि प्रोफेशनचा डिफरन्स कळाला का सर्वांना? बोला. बिझनेस मध्ये काय, बाईंग, सेलिंग, मॅन्युफॅक्चरिंग. प्रोफेशन मध्ये काय, की सर्व्हिस रेंट करणे, म्हणजे आपण सेवा देणे, बौद्धिक कौशल्याचा, आपल्या हुशारीचा, आपल्या स्पेशलायझेशनचा वापर करून. आता मला सांगा की याच्यामध्ये पहा, ह्या प्रोफेशन मध्ये कुठेही वस्तूची निर्मिती वगैरे केली जात नाही, म्हणजे वस्तू निर्मिती केली जात नाही, म्हणजे व्यापार केला जात नाही, म्हणजे हे ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या प्रोफेशन मध्ये बनवलं जात नाही. मग कोणतं अकाउंट असतील प्रोफेशन मध्ये, त्यांचं अकाउंट फायनलाइज करत असताना कोण सांगतंय? हे 2 अकाउंट नसणार आहेत प्रोफेशन मध्ये. ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नसतं प्रोफेशन मध्ये. मग कोणते अकाउंट असतील प्रोफेशन साठी? बॅलन्स शीट असणार, 3 नंबरला मी लिहितो बॅलन्स शीट. त्याच्या अगोदरचे 2 अकाउंट सांगा प्रोफेशन साठी. आता तुम्ही टीवाय पास होणार आहे. एक तरी सांगता आलं पाहिजे तुम्हाला. Ledger and journal. बघा, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. रिसिप्ट अँड पेमेंट म्हणजे काय, पैसे आले गेलेल्याचे मार्ग, आणि ह्या रिसिप्ट अँड पेमेंट वरनं तुमचं इन्कम अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट बनवली जाते. तर हे 3 स्टेटमेंट तयार करावे लागतात प्रोफेशनच्या बाबतीत. म्हणजे आता तुम्हाला आता आपल्याला काय शोधायचं ह्या टॉपिक मध्ये, ते एक गोष्ट लक्षात ठेवा. जर बिझनेस असेल तर बिझनेस मध्ये एकतर काय असतो, प्रॉफिट किंवा लॉस. काय असतो? प्रॉफिट ऑब्लिक लॉस असतो. आणि हा प्रॉफिट लॉस कोणत्या अकाउंट वरून आपल्याला समजणार आहे, कोण सांगते? Profit and loss account. व्हेरी गुड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला दिलेला असेल, त्यावेळेस जर बिझनेसचा प्रॉब्लेम असेल, बिझनेस ऑर्गनायझेशनचा प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला असेल, आणि त्याच्यावरून तुम्हाला त्या बिझनेसमध्ये खरा प्रॉफिट. आता बिझनेस काय करतो, तुम्हाला एक गंमत सांगतो. आता हा इन्कम टॅक्स आहे. इन्कम टॅक्स भरण्यासाठी बिझनेसमध्ये काय केलं जातं, प्रॉफिट कमी किंवा जास्त दाखवला जातो, मॅन्युप्युलेट केला जातो. मग त्या बिझनेसचा खरा प्रॉफिट किती आहे हे शोधून काढणं, हे आपल्या या चॅप्टरचं मुख्य उद्दिष्ट आहे. आता बिझनेस काय करतो नेमकं, की बाबा बिझनेसचे एक्सपेन्सेस कोण सांगते मला, की बिझनेसमध्ये कोणकोणत्या प्रकारचे एक्सपेन्सेस असतात? तर रेंट असतं, बरोबर ना, सॅलरी असतं, बरोबर का, त्याच्यानंतर डेप्रिशिएशन असतं, बरोबर, त्याच्यानंतर आपण अजून म्हणू इलेक्ट्रिसिटी बिल असतं, बरोबर. हे एक्सपेन्सेस आहेत, बरोबर का.
तर हे एक्सपेन्सेस बिझनेसचेच आहेत का हे आपल्याला शोधायचं आणि तेच फक्त या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवायचं. काही इन्कम असतील तर ते बिझनेसचेच आहेत का ते शोधायचं आणि त्या प्रॉफिट अँड लॉसच्या अकाउंटला दाखवायचं. आणि मग आपल्याला खरा प्रॉफिट झालाय त्या बिझनेसला की लॉस झाला हे कळतं आणि ह्या प्रॉफिट किंवा लॉसवर आपल्याला काय भरावा लागतो, टॅक्स भरावा लागतो. त्यासाठी ह्याचं कम्प्युटेशन आहे. आणि इकडं पहा याच्यामध्ये प्रोफेशन मध्ये काय गंमत असणार आहे. प्रोफेशन मध्ये काय रिसिप्ट अँड पेमेंट हे बिझनेसचेच आहेत का. डॉक्टर काय करतात काही वेळेस कुठतरी लकी लॉटरी लावतात आणि त्याचं इन्कम झालेलं इथं रिसिप्ट अँड पेमेंटला दाखवतात. तर ते त्यांच्या प्रोफेशनचं इन्कम नाहीये, ते दुसरे हेडचं इन्कम आहे. तर ते फक्त प्रोफेशनच आहे का हे शोधणं आणि त्यांचं आता इथं हे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणतो आपण प्रोफेशन करणाऱ्यांना. तर या ठिकाणी सरप्लस प्रॉफिट ऐवजी काय असेल सरप्लस किंवा त्याला डेफिशियन्सी म्हणतो आपण. लॉस असेल तर डेफिशियन्सी हे शोधावं लागतं. हेच या आपल्याला प्रॉब्लेम मध्ये मेन गोष्ट असणार आहे. तर आता याचं बेसिक चार्जेबल सेक्शन कोणतं आहे बिझनेस अँड प्रोफेशनचं. जसं आपण हाऊस प्रॉप आता हे चार्जेबल सेक्शन पाहण्याची आवश्यकता का, कारण की आता तुमची एमसीक्यू द्वारे एक्झाम होणार आहे. हे चार्जेबल सेक्शन प्रत्येक ऑर्गनायझेशनचं म्हणजे प्रत्येक हेडचं पाठ करून ठेवा. हाऊस प्रॉपर्टीचं 22 आहे, ह्याचं बिझनेस अँड प्रोफेशनचं 28 आहे, सॅलरीचं किती आहे, अंडर सेक्शन 15, 16, 17 काय असेल ते सेक्शन तुम्ही पाठ करून ठेवा. तर बेसिक चार्ज आहे अंडर सेक्शन 28. द फॉलोइंग इन्कम चार्जेबल टू द अंडर द हेड ऑफ प्रॉफिट्स अँड गेन्स और ऑफ बिझनेस और प्रोफेशन. खालील इन्कम जे आहेत ते चार्जेबल असणार आहेत बिझनेस अँड प्रोफेशन साठी. तर प्रॉफिट अँड गेन्स ऑफ एनी बिझनेस और प्रोफेशन. प्रॉफिट आणि गेन्स फायदा किंवा नफा कोणत्या बिझनेस आणि प्रोफेशनचा कोणताही फायदा किंवा नफा हा इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन मध्ये येणार. त्याच्यानंतर एनी कॉम्पेन्सेशन और अदर पेमेंट ड्यू और रिसिव्ड बाय एनी पर्सन स्पेसिफिक इन द सेक्शन 28 सबसेक्शन 2 रोमन 2. तर या सेक्शन अंतर्गत दिलेल्या जे सांगितले या सेक्शन मध्ये तर काय सांगितलंय कॉम्पेन्सेशन. कॉम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई भेटलेली असेल किंवा दिलेली असेल कोणत्याही पर्सनला एनी पर्सनला जो पर्सन ह्या अंडर सेक्शन 28(2) मध्ये अलाउड केलेला आहे असं कॉम्पेन्सेशन. त्याच्यानंतर इन्कम डिराइव्ड बाय ट्रेड. ट्रेड म्हणजे व्यापार, प्रोफेशनल और सिमिलर असोसिएशन फ्रॉम स्पेसिफिक सर्व्हिस परफॉर्म बाय इट्स मेंबर. त्याच्यानंतर द व्हॅल्यू ऑफ एनी बेनिफिट ऑर पर्क्युजिट्स वेदर कन्व्हर्टेबल इंटू मनी. म्हणजे एनी बेनिफिट असेल एखादा फायदा किंवा पर्क्युजिट्स म्हणजे सुखसुवी असेल जी तुम्हाला पैशाच्या स्वरूपात कन्वर्ट करता येते किंवा कन्वर्ट करता येत नसली तरी सुद्धा ती बिझनेसला भेटलेली आहे किंवा प्रोफेशनला भेटलेली आहे. म्हणजे गव्हर्नमेंट ग्रँड वगैरे किंवा गव्हर्नमेंट काही वेळेस काही मशिनरी वगैरे देतात बिझनेसला दवाखान्यांना सध्या, तर ते सुद्धा इन्कम असणार आहे. त्याच्यानंतर एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह अवेलेबल टू एक्सपोर्टीज. म्हणजे एक्सपोर्ट म्हणजे काय आपण म्हणतो निर्यात. निर्यात करत असताना तुम्हाला इन्सेंटिव्ह वगैरे काय भेटलेला असेल तर तो बिझनेसची इन्कम आहे. एनी इंटरेस्ट, सॅलरी, बोनस, कमिशन, रेम्युनरेशन. इंटरेस्ट, सॅलरी, कमिशन, बोनस, रेम्युनरेशन हे जर पार्टनरशिप फर्म मधल्या पार्टनरला भेटलेलं असेल तर ते बिझनेस इन्कम आहे. तर ते काय आहे बिझनेस इन्कम. त्याच्यानंतर एनी सम रिसिव्ड फ्रॉम नॉट कॅरिंग आउट एनी ऍक्टिव्हिटी इन रिलेशन टू एनी बिझनेस or not to share any know-how, patent, copyright, trademark, etc. आता पेटेंट असेल, कॉपीराईट असेल, ट्रेडमार्क असेल कंपन्यांमध्ये हे सगळं रिसर्च अँड डेव्हलपमेंट करून हे मिळवलं जातं कंपन्यांना, त्याच्यापासून त्यांना इन्कम भेटतं. तर ते सुद्धा. तर त्याच्यानंतर एनी सम रिसिव्ड अंडर की मॅन इन्शुरन्स पॉलिसी इन्क्लुडिंग बोनस. काही वेळेस खूप महत्वाचे व्यक्ती असतात कंपनीमध्ये मॅनेजर वगैरे, ते जर कंपनी सोडून गेले तर कंपनीला नुकसान होतं म्हणून त्याला की मॅन म्हटलं जातं आणि त्यांचं इन्शुरन्स पॉलिसी केली जाते आणि त्याच्यापासून जर काही बिझनेसला प्रॉफिट म्हणजे पैसे भेटले तर ते इन्कम आहे. प्रॉफिट ऑर गेन्स ऑफ मॅनेजिंग एजन्सी, इन्कम फ्रॉम स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन. तर हे सगळं काय आहे चार्जेबल अंडर इन्कम आहे फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन.
तर आता कम्प्युटेशन कसं करायचं बिझनेसच्या इन्कमचं, तर ते खूप सोपं आहे. ते पण मी तुम्हाला सांगेल. आता हा जो पॅरेग्राफ आहे हा मी काही वाचत बसणार नाही. याच्यामध्ये डायरेक्ट प्रॉब्लेमला जरी मी सुरुवात केली तरी सुद्धा तुम्हाला चालणार आहे. पण प्रॉब्लेम आज आपण बघणार नाही. आपण फक्त आज काय बघणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, मेथड वगैरे काय असणार आहे ते बघायचं आहे. तर आता याच्यामध्ये ही जी मेथड आहे अकाउंटिंगची ती कोणती असली पाहिजे. आपण समजा बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करतोय किंवा लॉस कॅल्क्युलेट करतोय किंवा प्रोफेशन आहे त्याचा सरप्लस किंवा डेफिशियन्सी कॅल्क्युलेट करतोय, तर त्याच्यामध्ये अकाउंटिंग सिस्टीम जी असणार ती मर्कंटाईल अकाउंटिंग सिस्टीम असली. मर्कंटाईल म्हणजे कोणती, कोण सांगते? सांगू शकते का? बरं मला एकच सांगा, मी ऑप्शन देतो. मर्कंटाईल अकाउंटिंग सिस्टीम म्हणजे डबल एंट्री की सिंगल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम? दोन पैकी एक ऑप्शन याचा. डबल एंट्री की सिंगल एंट्री? बघा याच्यामध्ये मर्कंटाईल अकाउंटिंग सिस्टीम म्हणजे डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम. आवाज येतोय का सर्वांना? एकदा सांगा मला. धनश्री, आवाज येतोय का? आवाज येतोय का? हो बोला. सर, येतोय आवाज. हो. तर मर्कंटाईल अकाउंटिंग सिस्टीम म्हणजे काय की जी बिझनेसचे जे ट्रान्झॅक्शन आहेत, म्हणजे आपल्याला एखादा खर्च झाला तर तो आपण कॅश मध्ये पेड करतो किंवा पेड केलेला नसतो पण आपण पेड करणार असतो, त्याला आपण आउटस्टँडिंग म्हणतो, म्हणजे अॅक्रुअल म्हणतो. तर अशा दोन्ही प्रकारचे व्यवहार म्हणजे उधारीवरचा आणि कॅश ट्रान्झॅक्शन असे दोन्ही प्रकारचे व्यवहार रेकॉर्ड केले जातात आणि एकाच ट्रान्झॅक्शनचे ड्युअल आस्पेक्टनी विचार करून डबल रेकॉर्ड केलं जातं. म्हणजे एकाला डेबिट दिलं जातं तर दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट दिलं जातं. अशी जी सिस्टीम आहे त्याला मर्कंटाईल सिस्टीम असं म्हटलं जातं. अंडर दिस मर्कंटाईल सिस्टीम ऑफ अकाउंटिंग ऑल द इन्कम अँड एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड ऑन अॅक्रुअल बेसिस. ऍक्च्युअल रिसिप्ट ऑफ इन्कम ऑर ऍक्च्युअल पेमेंट ऑफ एक्सपेन्सेस ड्युरिंग द इयर इज नॉट नेसेसरी. नेट प्रॉफिट और नेट लॉस कंप्लीट आफ्टर कन्सिडरिंग ऑल इन्कम अँड एक्सपेन्सेस. म्हणजे तुम्ही जर समजा 10,000 रुपये तुम्हाला सॅलरीसाठीचा खर्च आहे, त्यातली 8,000 रुपये सॅलरी तुम्ही दिलेली आहे कॅश मध्ये, म्हणजे 8,000च रेकॉर्ड केली असं होणार नाही. तुम्ही रेकॉर्ड करताना टोटल 10,000 रेकॉर्ड करायची, त्यातले 8,000 दिली, 2,000 रुपये आउटस्टँडिंग आहे. ह्या दोन्हींचं रेकॉर्ड करणं म्हणजेच त्याला अॅक्रुअल बेसिस असं म्हणणार आपण. मग तो इन्कम असू द्या किंवा एक्सपेन्सेसच्या बाबतीत मी सांगितलं, आता इन्कमच्या बाबतीत सुद्धा असंच. तर त्या वर्षामध्ये त्या स्पेसिफिक पिरियडमध्ये तुम्हाला जे काय अॅक्रूड इन्कम अँड एक्सपेन्सेस असतील तर रेकॉर्ड करणं, दोनदा रेकॉर्ड करणं, त्याला मर्कंटाईल अकाउंट. आणि कॅश सिस्टीम म्हणजे काय की जे ऍक्च्युली तुम्ही पेड केलेलं आहे तेवढंच, म्हणजे 10,000 सॅलरी ना 8,000 पेड केली ना कॅश, तर 8,000च रेकॉर्ड करायची, तर त्याला कॅश असं म्हणणार. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की इन्कम अँड एक्सपेंडिचर असेल की वेन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट गिवन, तर तुम्हाला त्याचा फॉर्मॅट कसा असेल. म्हणजे आता आता आपण प्रॉब्लेमच्या जवळ आलेलो, हे अतिशय सोपं आहे, अवघड असं काही नाही. तुम्हाला मी हा जो आता जे पीडीएफ पाठवणार आहे ना त्यातनं फक्त फॉर्मॅट फक्त लिहून ठेवायचा आहे. फॉर्मॅट लिहून ठेवला की आपण प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहे. हा टॉपिक देखील भरपूर सोपा आहे, जसा हाऊस प्रॉपर्टीचा होता तसाच सोपा आहे. आता आपल्याला काय पाहायचंय, नेट प्रॉफिट ऍज पर. आता हा फॉर्मॅट आहे बरं का, कम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेसचा फॉर्मॅट आहे. कशाचा? इन्कम फ्रॉम बिझनेसचा. नेट प्रॉफिट ऍज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता हा नेट प्रॉफिट कुठं सापडतो आपल्याला? कोण सांगते नेट प्रॉफिट कशावरनं भेटतो? ग्रॉस प्रॉफिट कशावरनं भेटतो आणि नेट प्रॉफिट कुठं सापडतो? आधी ग्रॉस प्रॉफिट सांगा कुठं प्रॉफिट सापडतो. अँड लॉस, ग्रॉस प्रॉफिट ट्रेडिंग ट्रेडिंग अकाउंट. अकाउंट आणि नेट प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणून त्यांनी काय लिहिलंय, नेट प्रॉफिट ऍज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजेच काय, नेट प्रॉफिट घेणार आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जो दिलेला असेल तो त्या ठिकाणी लिहिणार आणि त्याच्यामध्ये ऍड काय करणार, डिसअलाउड किंवा इनऍडमिसेबल एक्सपेन्सेस. म्हणजे काय, डिसअलाउड किंवा इनऍडमिसेबल एक्सपेन्सेस म्हणजे काय की असे एक्सपेन्सेस किंवा
असा खर्च की जो बिझनेसचा नाहीये, तो व्यवसायाशी संबंधित नाही, बिझनेसशी संबंधित नाही, नॉट रिलेटेड टू बिझनेस, आणि तो जर त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये दिलेला असेल तर असे आयटम्स शोधून काढायचे. फॉर एक्झाम्पल स्कूल्स फी, ऍडमिशन फी ऑफ चिल्ड्रेन, त्याच्यानंतर रेंट ऑफ हाऊस प्रॉपर्टी. असं जर असेल तर तो काय बिझनेसचा एक्सपेन्सेस आहे का? हाऊस प्रॉपर्टी म्हणजे स्वतःचं घर, स्कूलची फी म्हणजे मुलाची फी, हा काय त्याचा बिझनेसचा एक्सपेन्सेस आहे का? पण तो प्रॉफिट अँड लॉसला जर दाखवलेला असेल तर असे एक्सपेन्सेस शोधायचे आणि ते काय करायचे, ऍड करायचे. त्याला आपण म्हणणार डिसअलाउड एक्सपेन्सेस. त्यांनी दॅट इज आयटम ऑलरेडी डेबिटेड इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजे हे आयटम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दिलेले असतात, फक्त आपल्याला शोधायचे, बट नॉट इलिजिबल फॉर डिडक्शन. पण ते डिडक्शन साठी इलिजिबल नाहीत, म्हणजे ते आपल्या इन्कम, आपल्या बिझनेसचे एक्सपेन्सेस नाहीयेत, ते शोधायचे. त्याच्यानंतर लेस काय करायचंय, अलाउड एक्सपेन्सेस नॉट रेकॉर्डेड. आता बिझनेस काय शहाणपणा करतात काही बिझनेसमॅन, की खर्च अलाउड आहे, डेप्रिशिएशन आपण चार्ज केलं पाहिजे, डेप्रिशिएशन असेटवर, पण ते डेप्रिशिएशनच दाखवलं जात नाही. का दाखवलं जात नाही? जर डेप्रिशिएशन दाखवलं तर नेट प्रॉफिट कमी होतो, म्हणून डेप्रिशिएशन दाखवत नाही. मग हे डेप्रिशिएशन अलाउड आहे परंतु ते रेकॉर्ड केलेलं नाही, असा खर्च आहे. पहिल्यांदा मी काय सांगितलं की असा खर्च शोधायचा की जो डिसअलाउड आहे. डिसअलाउड म्हणजे तो बिझनेसचा खर्च नाहीये पण रेकॉर्ड केलाय. आणि आता दुसऱ्यांदा यातनं लेस काय करायचं, खर्च बिझनेसच आहे परंतु रेकॉर्ड केलेला नाही. रेकॉर्ड केलेला नाही म्हणजे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवलेला असेल का नसेल हो? बघा, मी प्रश्न विचारलाय साधा सिंपल आहे. हे जे एक्सपेन्सेस आहे डिसअलाउड किंवा इनऍडमिसेबल एक्सपेन्सेस, हे अलाउड नाहीत पण रेकॉर्ड केलेले असतात, ऑलरेडी डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला हे दाखवलेले असतात पण बिझनेसशी रिलेटेड नसतात. ते शोधायचे आणि ते ऍड करायचे. आणि अलाउड एक्सपेन्सेस बट नॉट रेकॉर्डेड, एक्सपेन्सेस आहेत बिझनेसचे परंतु ते रेकॉर्ड केलेले नाहीत. मग मी प्रश्न काय विचारला ते की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ते दाखवलेले असतील का नाही? नाही. व्हेरी गुड. काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ते दाखवलेले नसणार. मग हे नसणार तर ह्यांची इन्फॉर्मेशन कुठं तरी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेली असती, तर हे सापडतात प्राणी आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये. हे कुठे सापडतात आपल्याला? ऍडजस्टमेंट मध्ये सापडतात. त्याच्यानंतर अलाउड इन्कम बट नॉट रेकॉर्डेड, ऍड काय करायचं, इन्कम अलाउड आहे, इन्कम अलाउड आहे पण रेकॉर्ड नॉट रेकॉर्डेड आहे, रेकॉर्ड केलेला नाही. मग काय की इन्कम कुठं लिहितो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला असतो का क्रेडिट साइडला असतो, हे तर मला कळू द्या आधी तुमचं बेसिक कसं आहे. इन्कम हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला असतो का क्रेडिटला असतो, कोणत्याही ऑर्गनायझेशनचा? बोला. कल्याणी कुठं असतो? क्रेडिट साइडला. बरोबर, क्रेडिट साइडला असतो. इन्कम कुठं असतो? क्रेडिट साइडला. तर हा क्रेडिट साइडला आता नॉट रेकॉर्डेड म्हणजे दाखवलेला असेल का क्रेडिट साइडला हा प्रॉफिट अँड लॉसच्या? नाही. मग हा कुठं असणार आहे? आपल्या ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला सापडणार आहे. आणि इन्कम चार्जेबल अंडर अदर हेड्स, म्हणजेच याला मी या ठिकाणी काय म्हणतो, डिसअलाउड इन्कम. डिसअलाउड इन्कम. बघा मी काय शब्द वापरतोय ते फक्त लक्षात ठेवा. ऍड काय करायचे पहिल्यांदा, डिसअलाउड एक्सपेन्सेस. लेस काय करणार, डिसअलाउड इन्कम. डिसअलाउड इन्कम म्हणजे काय, इन्कम रेकॉर्ड केलेला आहे परंतु तो बिझनेसशी रिलेटेड नाही, त्याला डिसअलाउड म्हणायचं. लक्षात घ्या प्रत्येक कन्सेप्ट, हे जर तुम्हाला समजलं तर प्रॉब्लेम सोडवायला सोपं जाणार आहे. डिसअलाउड एक्सपेन्सेस म्हणजे काय, एक्सपेन्सेस अलाउड नाही पण रेकॉर्ड केलाय, तो ऍड करायचा. डिसअलाउड इन्कम म्हणजे काय, इन्कम अलाउडच नाही, बिझनेसचा इन्कम नाही परंतु त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसला दाखवलाय, तो काय करायचा, लेस करायचा. त्याच्यानंतर लेस काय करायचं बघा, 2 नंबरला मी या ठिकाणी दाखवले, लेस अलाउड एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस अलाउड आहेत पण रेकॉर्ड केलेले नाहीत, ते काय करायचे, लेस करायचे. आणि ऍड काय करायचंय, अलाउड इन्कम बट नॉट रेकॉर्डेड,
इन्कम आहे बिझनेसचा पण रेकॉर्डच केला नाही. हे जे 2 आयटम आहेत ना मधले ते ऍडजस्टमेंट मध्ये सापडणार. आता हे कोणते अलाउड डिसअलाउड हे कसं ओळखायचं सर? तर त्याच्यासाठी एक फॉर्मॅट दिलेला आहे बघा, तुम्हाला समोर दिसतोय. हे फक्त टेबल पाठ करून ठेवा, तुमच्या लक्षात येईल. आता मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते. एकच मिनिट. एकच मिनिट. दिसतंय का सर्वांना? जरा जास्त लार्ज झाला. हा बघा आता फॉर्मॅट. तर या फॉर्मॅट मध्ये त्यांनी आता एक्स्ट्रा हे दिलेलं आहे. त्यांनी कोणकोणते डिसअलाउड एक्सपेन्सेस आहेत ते सांगितले. नेट प्रॉफिट घेतला आपण ऍज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याच्यात ऍड करणारे आपण डिसअलाउड एक्सपेन्सेस, म्हणजे जे एक्सपेन्सेस मान्य नाहीत, बिझनेस मध्ये रेकॉर्ड करायला नको होते पण रेकॉर्ड केलेले, ते ऍड करायचे. मग कोणते एक्सपेन्सेस? तर हाऊस होल्ड एक्सपेन्सेस, घरगुती काय एक्सपेन्सेस असतील, पर्सनल एक्सपेन्सेस असतील, कॅपिटल एक्सपेन्सेस असतील, तर हे काय प्रॉफिट अँड लॉसला दाखवायची गरज नाहीये. त्याच्यानंतर LIC म्हणजे काय, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचं जर समजा प्रीमियम वगैरे असेल तर, डोनेशन, प्रोव्हिजन अँड रिझर्व, लक्षात राहू द्या. ऑल प्रोव्हिजन, एखाद्या आयटमच्या मध्ये जर प्रोव्हिजन हा शब्द असेल प्रॉफिट अँड लॉस, उदाहरणार्थ प्रोव्हिजन ऑफ डेप्रिशिएशन, प्रोव्हिजन ऑफ टॅक्सेशन, प्रोव्हिजन ऑफ रिझर्व अँड डाउटफुल डेप्ट्स, तर प्रोव्हिजन हा शब्द असेल किंवा रिझर्व हा जर शब्द असेल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला, लक्षात राहू द्या. प्रोव्हिजन आणि रिझर्व हा शब्द असेल तर हे डिसअलाउड. त्याच्यानंतर प्रोव्हिजन ऑफ सेल्स टॅक्स, एक्साइज, कस्टम असे जर काय आयटम असतील तर ते डिसअलाउड करणार. त्याच्यानंतर प्रोप्रायटर सॅलरी, प्रोप्रायटर सॅलरी म्हणजे जो व्यवसाय चालवतो, बिझनेसचा मालक म्हणू आपण त्याला थोडक्यात, त्याला सॅलरी. इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल तर ते डिसअलाउड. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग असेल तरी सुद्धा ते डिसअलाउड. एक्सेस डेप्रिसिएशन, आता काय सांगितले की हे एक्सेस डेप्रिसिएशन वर थोडस मी ट्रेस देतो, कारण की उदाहरणार्थ तुमच्याकडे फर्निचर आहे, फर्निचर, आणि याच्यावर 10% डेप्रिशिएशन तुम्ही चार्ज केलं किंवा 15% डेप्रिशिएशन चार्ज केलं किंवा 20% डेप्रिशिएशन चार्ज केलं. हे डेप्रिशिएशन जे चार्ज केलेलं आहे हे बरोबर आहे का नाही? तर हे शोधण्यासाठी, हे बरोबर आहे की नाही हे शोधण्यासाठी इन्कम टॅक्सने कोणत्या असेटवर किती डेप्रिशिएशन असलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. तर आता पहा, फर्निचरवर डेप्रिशिएशन किती असावं हे त्यांनी सांगितले या ठिकाणी. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय फर्निचर अँड फिक्चर किती डेप्रिशिएशन असलं पाहिजे, 10%. म्हणजे या 10% पेक्षा जर जास्त 15% जर डेप्रिशिएशन चार्ज केलेलं असेल तर मग हे इन्कम टॅक्सला मान्य असेल का? इन्कम टॅक्स काय सांगतो की डेप्रिशिएशन तुम्ही फर्निचरवर 10% अलाउड करा, आणि त्यांनी काय केले 15%. किती टक्के जास्त केलेले? 5%. 5%, बरोबर. 5% जे जास्त केलेले ना एक्सेस डेप्रिशिएशन, हे डिसअलाउड आहे. हे काय डिसअलाउड, हे घ्यायचं नाही. म्हणजे त्या ठिकाणी ते आपण ते या ठिकाणी घेणार. काय म्हटले त्यांनी? एक्सेस डेप्रिशिएशन. असं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील तर. त्याच्यानंतर अंडर सेक्शन 43BB पेमेंट बी, त्याच्यानंतर पेमेंट मेड इन कॅश एक्सेस ऑफ ₹20,000. आता हे काय एवढं जास्त हे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये डीप मध्ये विचारणार नाही. त्याच्यानंतर सगळे टॅक्स, टॅक्स हा शब्द आला की सगळे टॅक्स काय करायचे? डिसअलाउड घ्यायचे. मग कोणते टॅक्स? बघा, इन्कम टॅक्स डिसअलाउड घ्यायचा, वेल्थ टॅक्स डिसअलाउड घ्यायचा, गिफ्ट टॅक्स डिसअलाउड घ्यायचा, ऍडव्हान्स टॅक्स डिसअलाउड घ्यायचा. आणि मी या ठिकाणी GST लिहितो. आता ह्याचा लॉंग फॉर्म काय कोण सांगते? जीएसटीचा Good and service tax. सँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, याच्यामध्ये टॅक्स हा शब्द आलेला आहे. आता हा टॅक्स अलाउड घ्यायचा की डिसअलाउड घ्यायचा हा फक्त मला प्रश्न आहे. आता मी तुम्हाला इन्कम टॅक्स हा शब्द आला की सगळे टॅक्स डिसअलाउड घ्यायचा असं म्हटलं. इन्कम टॅक्स घ्यायचा, वेल्थ टॅक्स घ्यायचा, गिफ्ट टॅक्स घ्यायचा, ऍडव्हान्स टॅक्स घ्यायचा, सगळे डिसअलाउड. पण जीएसटी असेल तर जीएसटी अलाउड घ्यायचा. काय सांगतोय मी? जीएसटी हा अलाउड घ्यायचा. हा टॅक्स बिझनेसचाच आहे. हे सगळे इन्कम टॅक्स वगैरे जे आहेत ते पर्सनली
डायरेक्ट टॅक्स आहेत त्या स्वतःच्या व्यक्तीचे, परंतु हा जो टॅक्स आहे जीएसटी जो आहे तो बिझनेसचा आहे, तो अलाउड असतो, तो डिसअलाउड नसतो. त्याच्यानंतर कॉन्ट्रीब्युशन टू पॉलिटिकल पार्टी, पॉलिटिक म्हणजे राजकीय जे पक्ष असतात त्यांना जर तुम्ही कॉन्ट्रीब्युशन म्हणजे देणगी वगैरे दिली असेल तर ते. त्याच्यानंतर कॉन्ट्रीब्युशन टू अनरिकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, ऑल द कॅपिटल लॉसेस. त्याच्यानंतर सेल्स टॅक्स पेनल्टी, सेल्स टॅक्स पेनल्टी, तसंच जीएसटी पेनल्टी. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अलाउड आहे, परंतु गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सची जी पेनल्टी आहे ती डिसअलाउड आहे. त्याच्यानंतर अंडर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. अंडर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय, कोण सांगू शकतंय का मला ही कन्सेप्ट काय असते? उदाहरणार्थ आपल्याकडे स्टॉक आहे 10,000 रुपये, ऍक्च्युअल मध्ये 10,000 रुपये, आणि तुम्ही रेकॉर्ड करताना तो 9,000लाच दाखवलाय इन द बुक्स ऑफ मध्ये, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय केली, कमी दाखवली. त्याला म्हटलं जातं अंडर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. त्याच्यानंतर ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आहे 9,000 रुपये आणि दाखवलाय तुम्ही 10,000 रुपये, म्हणजे काय, जास्त दाखवलाय, त्याला ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक म्हणणार. तर असे सगळे आयटम काय आहेत, डिसअलाउड आहेत. आता डिसअलाउड आयटम कोणकोणते आहेत, जनरली प्रॉब्लेम मध्ये सर्रास विचारले जाणारे, याच्या व्यतिरिक्त बाहेरचं कोणतं येणार नाही, हे तेवढं लक्षात ठेवायचं. मी आता जे समजून सांगितलंय. अलाउड एक्सपेन्सेस बट नॉट रेकॉर्डेड. आता लेस काय करणार आहे, अलाउड एक्सपेन्सेस बिझनेसचाच आहे परंतु रेकॉर्ड केला नाही, त्याला अलाउड एक्सपेन्सेस बट नॉट रेकॉर्डेड. त्याला म्हटलं जातं डेप्रिशिएशन ऍज पर इन्कम टॅक्स रूल. डेप्रिशिएशन चार्ज करायचे परंतु ते चार्ज केलेले नाही. एनी अदर एक्सपेंडिचर अलाउड टू डिडक्ट. आणि त्याच्यानंतर खाली बघा, हे अलाउड इन्कम बट नॉट रेकॉर्डेड हे तुम्हाला दिलेले असणार आहेत प्रॉब्लेम मध्ये. त्याच्यानंतर लेस इन्कम चार्जेबल अंडर अदर हेड्स, त्यालाच मी म्हटलं होतं की डिसअलाउड इन्कम, डिसअलाउड इन्कम. तर हे इन्कम कोणते आहेत, तर रेंट फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, हाऊस प्रॉपर्टीचं रेंट जर बिझनेसच्या इन्कम मध्ये दाखवलं तर डिसअलाउड. बॅड डेब्ट्स रिकवर्ड, बॅड डेब्ट्स रिकवर्ड जर नॉट अलाउड म्हटलेलं असेल डिडक्शन साठी तर ते डिसअलाउड. आणि जर हा नॉट हा शब्द नसेल, फक्त अलाउड ऍज अ डिडक्शन म्हटलेलं असेल तर अलाउड आहे. बघा आम्ही काय सांगितलं, लक्षात राहू द्या. बॅड डेब्ट्स रिकवर्ड शब्द आहे तुमच्या प्रॉब्लेम मध्ये आणि कंसात त्याची इन्फॉर्मेशन दिलेली असेल. नॉट अलाउड म्हटलं की अलाउड नसेल इन्कम, आणि हा नॉट हा शब्द नसेल, अलाउड असेल तर ते अलाउड आहे. रिफंड ऑफ इन्कम टॅक्स डिसअलाउड. गिफ्ट अँड डिव्हिडंड डिसअलाउड. इंटरेस्ट ऑन एफडी, फिक्स डिपॉझिटचं इंटरेस्ट, डिबेंचर वरचे इंटरेस्ट, बॉन्ड्स वरचे इंटरेस्ट बिझनेस इन्कम मध्ये दाखवलेले असेल डिसअलाउड. विनिंग फ्रॉम लॉटरी, लॉटरी मध्ये जिंकलेला असाल पैसे, रेस मध्ये जिंकलेला असाल डिसअलाउड. प्रॉफिट ऑफ सेल ऑफ कॅपिटल असेट, असेट एखादी विकून जर तुम्हाला प्रॉफिट झालेला असेल त्याला कॅपिटल प्रॉफिट म्हणतो, तर तो डिसअलाउड. ग्रँट अँड सबसिडीज डिसअलाउड. ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक, आताच मी तुम्हाला सांगितलं. इथं काय म्हटलं होतं, अंडर व्हॅल्युएशन म्हणजे तुमच्याकडे 10,000 रुपयाचा स्टॉक आहे, तो तुम्ही 9,000ला दाखवला. आता इथं काय, ओव्हर व्हॅल्युएशन म्हणजेच काय, 9,000च स्टॉक ऍक्च्युअली आहे परंतु दाखवताना 10,000 रेकॉर्ड केलेला आहे, त्याला ओव्हर व्हॅल्युएशन म्हणणार. आणि अंडर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक याच्या उलट सेम. तर हे सगळं मायनस लेस करून जे इन्कम येईल तुमचं ते असणार आहे तुमचं इन्कम फ्रॉम बिझनेस, आणि हे फायनल आन्सर असणार आहे. अशा पद्धतीचा प्रॉब्लेम अतिशय सोपा असतो, 5 मिनिटात सॉल्व्ह होतो. जसा हाऊस प्रॉपर्टीचा आहे तसाच याचा फॉर्मॅट आहे. हा तुम्हाला जर ऑफलाईन परीक्षा झाली असती तर 8 मार्काला परीक्षेला येतो. तर हे अशा पद्धतीचं असणार आहे. तर आता दुसरं एक मला महत्वाचा टेबल तुम्हाला एक समजून सांगायचा आहे, तो म्हणजे हा डेप्रिशिएशनच्या बाबतीत. तुम्हाला कोणकोणता टेबल लिहायचा आहे ते सांगतो मी. पहिली गोष्ट म्हणजे काय लिहायचं, हा एक टेबल म्हणजे ह्याच्या अगोदरच्या पेजवर मी जो हा टेबल तुम्हाला समजून सांगितला आता, हा जो टेबल समजून सांगितला ना, हा टेबल तुम्ही लिहायचा आहे घरी. हा टेबल लिहून काढा आणि त्याच्यानंतर हे जे आता मी सांगतोय ते लिहून काढा. आता डेप्रिशिएशन अंडर सेक्शन 32 इन्कम टॅक्सचं अंडर सेक्शन 32 एमसीक्यू साठी लक्षात राहू द्या. काय सांगतं, कोणत्या ऍसेटवर किती डेप्रिशिएशन चार्ज करावं हे सांगतं आपल्याला. मग कोणत्या ऍसेट आहेत, तर मशिनरी. मशिनरी म्हणजे आपल्याकडे काय असतील कंपनीमध्ये मशिनरी, साइन बोर्ड, साइन बोर्ड म्हणजे मोठे बोर्ड असतात कंपनीच्या नावाचे.
टाईपरायटर वगैरे अशा ज्या असेट आहेत त्याच्यावर 15% डेप्रिशिएशन चार्ज करायचं. बिल्डिंग रेसिडेन्शियल पर्पज साठी असेल, बिल्डिंग रेसिडेन्शियल पर्पज साठी असेल तर 5% डेप्रिशिएशन, आणि बिल्डिंग ऑफिस पर्पज साठी असेल तर 10% डेप्रिशिएशन. फर्निचर अँड फिक्चर, टेबल खुर्ची लाइटिंगचं ते फिटिंग वगैरे असते त्याला फिक्चर्स म्हणतो, फॅन त्याला, तर याच्यावर डेप्रिशिएशन किती आहे? 10%. त्याच्यानंतर मोटर कार पर्सनल पर्पज साठी असेल तर 15% डेप्रिशिएशन. मोटर कार कमर्शियल हायरिंग बिझनेस साठी असेल तर 40% डेप्रिशिएशन. कम्प्युटर इन्क्लुडिंग कम्प्युटर सॉफ्टवेअर जर असतील तर त्याच्यावर 60%, कम्प्युटरवर 60% डेप्रिशिएशन आहे. ट्रेडमार्क असतील, नो हाव, पेटेंट्स, कॉपीराईट किंवा इतर काय अदर इनटँजिबल असेट असतील तर याच्यावर अदर इनटँजिबल असेटवर 25% डेप्रिशिएशन आहे. त्याच्यानंतर बुक्स म्हणजे आपल्या लायब्ररीतल्या वगैरे बुक्स असतात, तशा बुक्स जर असतील तर त्याच्यावर 100% डेप्रिशिएशन. आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स तर याच्यावर लॅपटॉप वगैरे जर असतील तर त्याच्यावर 80% डेप्रिशिएशन असणार आहे. हा डेप्रिशिएशनचा एक चार्ट लक्षात ठेवावा लागणार आहे. एवढ्या 2 गोष्टी आज तुम्ही लिहून ठेवा. उद्या आपण प्रॉब्लेमला प्रत्यक्षात सुरुवात करणार आहोत. अतिशय सोपा टॉपिक आहे आणि सर्वांनी आता कॅमेरे चालू करा. आज आपण थांबू.